की मी मुलांना म्हणतो डोंट ट्रबल द टीचर अदरवाईज द ट्रबल विल ट्रबल यू, असं मी गंमत म्हणून म्हणत असतो. 3 तासामध्ये तो पेपर कसा काळा करतोय त्याच्यावरती आम्ही तो कसा लाल करतोय हे त्याच्यावर सगळं तुमचं डिपेंड असतं. पेपर सेट होतो, पुस्तकाच्या बाहेरचं काहीच होत नाही. आणि तुम्हाला माहित नसतं की हा प्रश्न मागच्या वर्षी आलाय की नाही आलाय, म्हणजे ऍट द टाइम हो, म्हणजे जेव्हा पेपर सेटिंग समजा फॉर एक्झाम्पल मी यावर्षी पेपर सेटर असेल तर मी मागचे पेपर जरा बघून जातो की मागच्या वर्षी काय विचारलं होतं, कुठलं राहिलं आहे, अशा पद्धतीने ते होतं. आता तुमच्या मागच्या वर्षी पेपर तुम्ही बघितलं असेल लाईन आणि प्लेनमध्ये सगळेच क्वेश्चन, फाइंड द इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन, वेक्टर इक्वेशन, शॉर्टेज डिस्टन्स काही विचारलं नाही, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर विचारलं नाही, फुट ऑफ परपेंडिक्युलर विचारलं नाही, डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स विचारलं नाही, डिस्टन्स बिटवीन लाईन अँड पॉईंट विचारलं नाही, म्हणजे ते काहीच विचारलं गेलं नाही. वेळाच ते विचारलं गेलं पाहिजे होतं. म्हणजे जो 100 पैकी 100 मिळू शकत नाही तो 100% सेक्शनमध्ये त्यांनी माती खाल्लेली असते. ओके, सेक्शन ए मध्येच. कारण चुकलं की त्याला काय अल्टरनेटिव्ह नाहीच आहे ना. कंपल्सरी डिफिकल्ट टू फेल इन मॅथ्स, अशक्य गोष्ट आहे, केवळ अशक्य. म्हणजे जो नापास होतो त्याला साष्टांग दंडवतच घातला पाहिजे, पॉसिबलच. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. बोर्ड्स एग्जाम बहुत पास आ रही है और एक एक करके हमें हर सब्जेक्ट की तैयारी हुई है या नहीं हुई है, डर सबको लगा हुआ है. अब हमें पता है कि यार इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, यहाँ पे तैयारी कितनी हुई है, यहाँ फुल मार्क्स मिलते हैं नहीं मिलते. आज हम बात करेंगे मैथमेटिक्स के बारे में कि मैथ्स में फुल स्कोर लाना हो तो क्या करना होगा. ऐसे भी बहुत सारे मेरे बच्चे होंगे जो डर रहे होंगे मैथ्स को लेके, तो उन्हें स्टार्ट कौन से सब टॉपिक से करना पड़ेगा, कौन से क्वेश्चंस आते हैं, थ्योरम्स आते भी है या नहीं आते हैं. तो ये सारी जानकारी हमें देने के लिए आए हैं एक सब्जेक्ट एक्सपर्ट. सो वी हैव दीपक पाटिल सर. ये MIT जूनियर कॉलेज जो है यहाँ पे भाई वहाँ वाइस प्रिंसिपल भी है. उसके अलावा ये चीफ मॉडरेशन भी कर चुके हैं. देखो एक एग्जामिनर होता है, एग्जामिनर सारे पेपर्स चेक करता है, इन्होंने वो कई साल किए. फिर उसके बाद मॉडरेटर होते हैं जो कि डबल सेकंड चेक करते हैं, और उसके ऊपर होता है चीफ मॉडरेटर. तो सर ने 2 बार एज अ चीफ मॉडरेटर काम किया है. उसके ऊपर होते हैं सब्जेक्ट एक्सपर्ट जो इन चीफ मॉडरेटर को भी एडवाइजेस देते हैं. तो अब सर एज अ सब्जेक्ट एक्सपर्ट है हमारे HSC बोर्ड के. सो सर वेलकम एंड फर्स्ट ऑफ ऑल थँक यू बिकॉज आपके पास ऑलरेडी इतना सारा वर्कलोड है अँड आफ्टर दॅट आपने इतना सारा टाइम निकाला. अँड याच्या पुढे आपण मराठीच बोलूया कारण की मुलांना मराठीच आवडतं. शुअर. तर सर मॅथमॅटिक्स थोडासा काही मुलांना खूप भीती वाटते मॅथमॅटिक्सबद्दल. तर तुम्हाला काय वाटतं की मॅथमॅटिक्स असा सब्जेक्ट आहे का की खूप म्हणजे भीती वाटायला असं आपलं मॅथ्सचं म्हणजे बाकी तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मगाशी बोलला तसं मॅथमॅटिक्सची फार म्हणजे मी असं म्हणतो की आपला क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे तो अतिशय छान आहे. का छान आहे? आपल्या क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये जे सेक्शन A, B, C, D असे 4 सेक्शन्स आहेत. करेक्ट. त्या 4ही सेक्शनमध्ये काय असतं, 50% M1चा क्वेश्चन असतात आणि 50% M2चा क्वेश्चन असतात. करेक्ट. मग मला मुलं कधी कधी विचारतात सर माझा अभ्यास झालेला नाही मी काय करू. मग तुला काय आवडतं बाबा, M1 आवडतं की M2. आता जे इंजिनिअरिंग साईडला जाणारे असतात त्यांना M2 नक्कीच आवडतं. पण जी मुलं PCMB ग्रुपवाली असतात किंवा जे मॅथ्सला घाबरतात त्यांना M1 आवडतं असं ते मुलं म्हणतात. मग मी त्यांना सांगतो की तुम्ही एकच पेपर केला तर किती मार्क मिळतील. मग ते म्हणतात की सर 80 मार्क म्हणजे 40 मार्क मिळतील. मी त्यांना म्हणतो नाही, एक पेपर आपला हा 56 मार्काचा आहे. का? आपली क्वेश्चन पेपर 112 मार्काची असते. 112 पैकी आपल्याला 80 मार्काचं करायचं असतं. म्हणजे मग 56 ते एकच पेपर केला म्हणजे फक्त 50% अभ्यास केला तरीसुद्धा तुम्ही 56 मार्क कुठले थेरीचे 80 पैकी 20 मार्क प्रॅक्टिकलचे, 76 मार्क, निम्मे अभ्यास करून 76 मार्क, अजून काय पाहिजे. आणि हे फक्त असं मॅथ्समध्ये बरं का. तसं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये त्याच टॉपिकचा ऑप्शन त्याच टॉपिकला येतो. तसं आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे 50% क्वेश्चन M1चे आणि 50% क्वेश्चन M2चे अशा पद्धतीने असतात. त्याच्यामुळे निम्मी अभ्यास केला तरी पण 76 मार्क मिळू शकतात. व्हेरी नाईस. असं एक आहे. येस. तर एक खूपच छान पॉईंट म्हटलं सर. तर त्याच्यावरच आपण थोडंसं सुरुवातपासून करूया की पेपर पॅटर्न कसं असतो. लेट्स डिस्कस की तुम्ही जसं म्हटलं 4 सेक्शन आहात राईट. तर मुलं जेव्हा लिहितात तेव्हा सेक्शन वाईजच लिहायला हवं की फर्स्ट, सेकंड,
कोणतंही चालतं. तर लेट स्टार्ट विथ की सेक्शन म्हणजे पॅटर्न काय आहे पेपरचं आपण बरोबर. तुम्हीच म्हणजे एक वेळा सांगू शकाल का सगळ्यांना? आता आपले पेपरमध्ये टोटल 4 सेक्शन असतात, ए बी सी आणि डी. येस. आता या 4 सेक्शनमध्ये मुलांना आता पेपर 10 मिनिटं आधीच देतात युजली. ओके. मग तो दिल्यानंतर बघायचा असतो हां. आणि मग आपल्याला कुठला सेक्शन सोपा वाटतो तो सेक्शन सुरू करायला हवा. म्हणजे Okay. ही जनरल मेथड झाली. इट्स ओके. हां, सेक्शन म्हणजे- सी पण हां, सुरू केलं हो, तर येस चालतं. येस असंही करू शकतात. पण युजली मुलांना मी काय सांगतो की मुलं काय करतात बऱ्याच वेळेला आपल्या मॅथ्समध्ये कसं आहे सेक्शन असतो MCQ आणि तो 16 मार्काचे MCQज आहेत. मुलं ते लिहितात त्याच्यावरती विचार करतात येतोय नाही येतोय येतोय नाही येतोय थोडं कन्फ्यूज होतात. एक अर्धा तास चालला जातो आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स कधी कधी जातो. तर असं होऊ नये म्हणून मुलांनी काय करावं माझा ॲडवाईस असा राहील की आधी सेक्शन डी करा. सेक्शन डी मध्ये तुम्हाला 8 पैकी 5 करायची आहेत. त्यातली 4 तुमच्या आवडीची आहेत. पेपर 1 मधली 4 किंवा पेपर 2 मधली 4 आणि ती शुअर शॉर्ट आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की त्याच्यावरती थेरम असणारच आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्हवरती एक सम त्याच्यामध्ये असतो, मॅट्रिक्सवरचा असतो, लॉजिकमधला असतोच, LPP. LPP मधला असतोच. म्हणजे अशा आपण लगेच माहिती 4-5 आपल्याला टॉपिक काय जरी होऊ केले शकतं. तरी तुम्हाला सेक्शन डीचे 20 पैकी 20 मार्क मिळतात. आणि मग सेक्शन डी जर आपल्या 30 मिनिटात संपला तर मुलांना असा कॉन्फिडन्स येतो की झालं माझं 20 मार्काचं सगळ्यात मोठं. 20 मार्काचं 30 मिनिटातच झालं. म्हणजे पुढे त्याला कॉन्फिडन्स येतो. करेक्ट. मग अशा पद्धतीने मुलं करू शकतात. पण असं करत असताना पण एखाद्या मुलाला सेक्शन सी सोपा वाटला वाचताना की मी जे म्हणजे असं होतं कधी कधी म्हणजे माझ्या बाबतीत किंवा तुमच्या बाबतीत असं झालं असेल. आपण जेव्हा परीक्षेला जातो कधी कधी असं होतं की आपण जे करून गेलो नाही तेच परीक्षेला आलं किंवा आपण जे करून गेलो तेच आलं. मग अशा पद्धतीने जे करून गेलो तेच आलं तर लिहायला वेळ कमी लागतो आणि मग त्यावेळेत तो आपल्याला वेळ जो असतो त्यावेळेचा आपल्याला बाकीच्या क्वेश्चनमध्ये किंवा बाकीच्या सेक्शनमध्ये त्याचा वेळ युटिलाइज करता येतो. आणि तुम्ही दुसरा प्रश्न असा विचारला की सेक्शन ए बी सी डी असं सोडवताना लिहायचं का. पण असं एखादा मुलगा म्हणेल की सेक्शन डी लिहितोय त्यात अटेम्प्ट एनी की ते तुम्हाला 85. हां मग त्याला 3च येत आहेत. मग 2 येत नाही तर काय करू. तर 2 केव्हा लिहू शकतो. मग त्याला जागा सोडू का नंतर लिहू का. तर दोन्ही गोष्टी करू शकतो. फक्त कंडिशन काय असते की तुम्ही क्वेश्चन नंबर प्रॉपरली लिहिला पाहिजे. म्हणजे आता उदाहरण आपण सेक्शन डीचंच घेऊया. सेक्शन डीचे त्यांनी 3 केले आणि 2 त्याला नंतर लिहायचे आहेत. मग 2 साठी 2 पेज सोडू 3 पेज सोडू असं तो करू शकतो. किंवा त्यांनी ते 3 लिहिले तिथे थांबायचं पुढचं सेक्शन सुरू करायचं आणि शेवटी जेव्हा ते रिमेनिंग 2 क्वेश्चन्स तो सोडवणार आहे ते उरलेले 2 क्वेश्चन त्यांनी काय करायचं तर शेवटी सोडवायचं. पण तो क्वेश्चन नंबर प्रॉपर लिहायचा. क्वेश्चन नंबर 32 आहे हा क्वेश्चन नंबर 29 आहे क्वेश्चन नंबर 34 आहे. हे क्वेश्चन नंबर त्यांनी असं व्यवस्थित लिहिलं पाहिजे. पण इट इज ॲडवायजेबल की एक सेक्शन एकासोबतच लिहा बिकॉज पेपर चेकरला पण थोडं सोपं एक्झॅक्टली. हां म्हणजे आपण असं म्हणतो की मी मुलांना म्हणतो डोंट ट्रबल द टीचर अदरवाईज दॅट ट्रबल विल ट्रबल यू. असं मी गंमत मुलांना म्हणत असतो. बरोबर एकदम म्हणजे असंच आहे. म्हणून कसं असतं की मी मुलांना म्हणतो की आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या एक्झामिनर तुमच्या उत्तरपत्रिकेच्या प्रेमात पडला पाहिजे. म्हणजे तुम्ही असं व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहा की तुम्ही जेव्हा पहिला सेक्शन लिहायला जाल तो चेक करेल की एक अंदाज येतो हे पोरगं हुशार दिसते बरं का. मग त्या पद्धतीने एक आपण म्हणतो ना ते टीचरचा काय म्हणतात त्याला माइंड किंवा त्याचं ते त्यावेळेला काय तो एकदम फ्लो मध्ये असतो आणि नॉर्मली करतो. तुम्ही ते एक्झाम्पल दिला तो पण सांगूया त्यांना की एका मुलाने लास्ट इयरमध्ये ऑब्जेक्टिव्ह असतो मुलांनो की आपल्या सेक्शन जे आहे ते MCQ बेस्ड असतं. त्यांनी काय केलं की 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th आणि नंतर फर्स्ट लिहिलं. सिक्वेन्स बदलला त्यांनी. आणि चेकरच्या डोक्यात कसं असतं की BAACDD त्याला सगळेच चूक मिळाले म्हणजे सगळेच रॉंग मिळाले ना त्याला 16 मार्क मिळालेच नाही. मग रिचेकिंग मध्ये असं कळालं त्यांना की फर्स्ट त्यांनी शेवटला लिहिलं होतं. तर यू कॅन एक्सप्लेन बेटर सर म्हणजे काय झालं होतं ते. म्हणजे आपल्या MCQ मध्ये असतात टोटल 8 क्वेश्चन असतात. मग आम्ही स्वतः जेव्हा पेपर चेक करतो आम्ही अशी की लक्षात ठेवतो की BCDDCBA. मग त्या पद्धतीनेच आम्ही पेपर आहे ते असे चेक करतो. आम्ही इकडे 1 2 3 4 आकडे बघतच नाही कारण थोडा वेळ नसतो. म्हणजे नॉर्मली असं मुलं शक्यतो म्हणजे असं MCQ ला कसं असतं आला नाही तरी मुलगा गेस करून एखादं उत्तर लिहू शकतो. रिकामा कधी सोडतच नाही त्यामुळे असतो. पण एका मुलाने मागच्या वर्षी असं केलं होतं की ही स्टार्ट फ्रॉम सेकंड 3rd 4th आणि मग पहिल्या त्यांनी शेवटी लिहिला. मग आमचा जो BCD सिक्वेन्स होता तो DCBA झाला. आम्ही चेक करताना सगळं चुकत गेलं त्याचं आणि त्याचं सगळे चुकलेत आणि त्याला 0 मार्क मिळाले. पण जेव्हा त्याचा पेपर आला तेव्हा त्याला कळालं की माझं सगळं बरोबर चुकीचं का दिलंय. मग ते सगळी प्रोसेस करून त्याचे मार्क वाढले ती गोष्ट वेगळी. पण मग असं करू नका. MCQचे उत्तर लिहिताना सिक्वेंटलीच लिहा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अजून एका मुलाचं म्हणजे माझा कॉलेजचा विद्यार्थी त्याचं असं झालं होतं की त्याने ते MCQचे नंबर लिहिले 1 2 3 4 5 6 7 8 आणि तो म्हटला मी नंतर लिहीन त्याची उत्तर नंतर लिही आणि बाकीचा पेपर सोडवला आणि तो विसरून गेला. जेव्हा पेपर सबमिट करून बाहेर आला तेव्हा अरे माझं MCQचं उत्तर लिहायचं राहिलं. मग तो काय गाया करायला लागला असे तसे. पण एकदा वेळ संपली की कोणीच काही करू शकत नाही आणि त्याचे 16 मार्क गेले आणि तो चांगला विद्यार्थी होता.
म्हणजे असं हुशार विद्यार्थ्यांचं कधी कधी असं ओव्हर कॉन्फिडन्स किंवा थोडंसं असं मी नंतर भीतीपोटी करेन हां MCQs. नंतर करू वगैरे अशा वेळेला मुलं घाईघाईने चूक करू शकतात. Yes. तर असं करायचं नाही. हम्म. अभिनय तो कवी नाही, येते ना पटापट लिहून मोकळवा. 3 Correct. तासाचं म्हणजे तुम्ही वर्षभर काय केलंय त्याला इम्पॉर्टंट नाही. 3 तासामध्ये तो पेपर कसा काळा करतोय त्याच्यावरती आम्ही तो कसा लाल करतोय हे त्याच्यावर सगळं तुमचं डिपेंड असतं सगळं. करेक्ट सर. असं मस्त. असतं. तर मुलांना एक सांगतो, मी पण आणि सर पण आम्ही बोलत होतो, सेक्शन डी इज द मोस्ट प्रोबॅबल सेक्शन. म्हणजे काय येणार आहे आपल्याला माहिती आहे. तर सेक्शन डी बद्दल तुम्ही घाबरू नका. आणि आउट ऑफ 8 यू हॅव टू सॉल्व 5. आणि जसं सर म्हणाले 4 M1चे आणि 4 M2चे, त्याच्यात पण थेरम्स आणि प्रूफ्स असतात, राईट. सर असं कधी होऊ शकतं का की थेरम्स आणि प्रूफ्स येणारच नाही, या पेपरमध्ये आलेच नाही बाबा, असं काही असं- म्हणजे असं कधीच paper करू शकतो का? कारण पेपर सेटिंगचे काही रूल ठरलेले आहेत. ओके. त्याच्यामध्ये असं म्हटलं की 15% थेरी हम्म. मस्ट बी देअर इन द क्वेश्चन पेपर. थेरी म्हणजे थेरम्स आणि हां proofs. थेरम आणि प्रूफ म्हणजे ते आपण थेरम जे प्रूव्ह करतो सगळे हा, ते. ओके. आणि इंटिग्रेशन मधले जे फॉर्म्युले आहेत ते पण प्रूव्ह करायला आहेत. हो. जे प्रूव्ह करायला आहे ती थेरीमध्ये मोडतं. ओके. बरोबर आहे. माशी जी थेरी असते ती 12 मार्काची मिनिमम हा. आणि 16 मार्काची मॅक्सिमम अशी. ओके. म्हणजे म्हणजे 16 मार्काची 16चे मिळतात. 15 होऊ शकतात, 17 होऊ शकतात, प्लस मायनस एखादा दुसरा पेपर सेटरवरती ते टोटली डिपेंड असतं. Yes. पण असं होऊच शकत नाही की थेरी विचारलीच नाही. ओके. थेरी ही असणार म्हणजे असणारच. कोणकोणते थेरम इम्पॉर्टंट आहे? आपण मॅथ्स पार्ट म्हणून म्हटलं तर व्हॉट आर द थेरम्स दॅट दे शुड स्टडी? आपलं आता मॅथ्स 1 मध्ये टोटल 7 टॉपिक आहे, मॅथ्स 2 मध्ये 8 टॉपिक आहे, अशा Correct. टोटल 15 टॉपिक्स आहेत. तर 15 टॉपिकमध्ये काही काही चॅप्टरमध्ये थिअरॉटिकल दिलंय, पण ती थेरी विचारत नाही. म्हणजे कुठली, आता M1 जर आपण घेतला तर M1 लाईन प्लेनमध्ये त्याचे प्रूफ दिलेत बघा, ते पण ते इक्वेशन विचारत लाईन नाही कधीच. ते विचारत नाही कधी. हां. किंवा जनरल इक्वेशन साइन थीटा इक्वल टू 0 कसं आलं, म्हणजे थीटाची हे सगळं नाही जनरल विचारत. व्हॅल्यूज काढतो आपण. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले विचारले जातात. तर आता आपण M1चं बघूया. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती थेरम येतात, पेअर ऑफ लाईनवरती थेरम येतात आणि वेक्टरवरती थेरम येतात. हम्म. हे 3च चॅप्टर हे M1चे. हम्म. आणि M2चे डिफरन्शिएशन, इनडेफिनाइट इंटिग्रल आणि डेफिनाइट इंटिग्रल ओके. याचे असे फक्त 3 M1चे आणि 3 M2चे. ट्रिग्नोमेट्री त्याच्यातलीच पण theory खूप येणार. थेरम आहे सर. तर त्याच्यातले कोणते जास्त प्रोबॅबल आहे? साइन रूल किंवा अजून काय? ट्रिग्नोमेट्रीमध्ये सांगतो तुम्हाला मी, साइन कोसाइन रूलचे प्रूफ आणि प्रोजेक्शन रूल. हम्म. तिसरा नॅपियर्स अॅनॉलॉजी जी आहे ती हम्म. 3. हाफ अँगल फॉर्म्युला आहे आणि का? ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी साइन A/2 चा प्रूफ विचारला हा, होता. हा. आता 2025 मध्ये. करेक्ट करेक्ट. तर ते हाफ अँगल फॉर्म्युली पण म्हणजे विचारतात. यावर्षी विचारणार आहे असं म्हणू शकतो आपण? नाही असं मागच्या डेफिनेटली वर्षी सांगू आलं. शकत नाही. कारण पेपर सेट करण्याची आमची टीम असतात वेगवेगळ्या. ओके. म्हणजे ते आज समजा आपण एका टीम मध्ये असू तर मी काय क्वेश्चन सेट केलं तुम्हाला माहित नसतं, तुम्ही काय सेट केलं मला माहित नसतं. ओके. त्याच्यामुळे रिपीट होऊ शकतं. युजली लास्ट इयरच रिपीट करतात का असं? म्हणजे बाबा 25 ला आला आहे तर 26 ला येणार, त्याची प्रोबॅबिलिटी कमी होते की नाही असते? येऊ शकते. काही असं काही नाही पार्ट का? येऊ शकतो. काही एक्झाम्पल्स आहेत तशी येतात. काही आपण तुम्ही मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर बघितले तर हम्म. त्याच्यामध्ये एक एक क्वेश्चन 3-3, 4-4 वेळा विचारलाय असं आपल्या लक्षात येतं. ते येऊ तर एक शकतं. नक्कीच आहे की थेरम्स आणि प्रूफ्स करा, जसं सरांनी म्हणालं. आणि काही काही चॅप्टरमध्ये खूप सारे प्रूफ्स आहे, तर इम्पॉर्टंट प्रूफ्स कोणते आहे ते बघा आणि ते करा. आणि सर पण सांगणारच आहे, म्हणजे एक पूर्ण गायडन्स व्हिडिओ होणारच आहे पूर्ण डिटेलमध्ये. ओके सर, पेपर चेकरबद्दल तुम्ही म्हणाले होता, एक पेपर सेटरबद्दल म्हणालात. पेपर सेट कसा होतो? म्हणजे डू दे आस्क क्वेश्चन्स फ्रॉम प्रिव्हियस इयर ओनली? म्हणजे तुम्ही नवीन प्रश्न बनवता, बिकॉज तुम्ही पण पेपर सेटर राहिला असाल हम्म. तर किंवा तुमचे मित्र असेल जे पेपर सेट बरोबर, करतात, बरोबर. तर ते इतकं टाइम देतात का की बाबा एखादा नवीन प्रश्न मी बनवतो, नंबर्स चेंज करतो, की नाही मागच्या 5 वर्षाचे बघितले आणि त्याच्यातलेच प्रश्न घेतले, असं काही? पेपर सेट करताना आम्हाला फक्त टेक्स्टबुक अलाउड आहे. ओके. बाकी कुठलेही रेफरन्स बुक किंवा कुठलेही काय असेल ते आम्हाला पेपर्स वगैरे पण नाही? काही कुठलंच नाही. फक्त टेक्स्टबुक जे आहे आपलं Okay. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं म्हणजे बालभारतीने पुस्तक दिले M1 आणि M2, ते 2 पुस्तकं समोर ठेवायची आणि त्या पुस्तकातनंच क्वेश्चन सेट करायचे असतात. ओके. हा असा तो फिक्स रूल आहे. पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाही. ओके. म्हणजे आम्ही आकड्या बदलला तरी तो तुमच्या लक्षात येणार नाही कुठला आकडा बदलला वगैरे काय. हां, हां. तर ते नॉर्मल असतं. म्हणजे फॉर पण एक्झाम्पल आता बदलत नाही कोणी आकडा वगैरे? 99% नाही बदलत. आता Okay. फक्त बदल कुठे होतो तुम्हाला मी सांगतो. MCQ पुस्तकामध्ये दिलेत, हां. ते MCQ आपण ॲज इट इज पुस्तकात नाही विचारत, सगळे नाही विचारत. Okay. पण तुम्ही आता बघितलं असेल तर 8 पैकी 4-5 MCQ पुस्तकातल्या मागचे एक्सरसाइज जे आहेत. बिझनेसची जी सुरुवात होती हम्म. त्याच्यातलेच आलेत बऱ्याच वेळेला, त्या लक्षात येईल तुमच्या. ओके. पण 2-3 जे असतात मग ते कुठले असतात, जे आपले दुसरे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेमला आम्ही MCQ मध्ये रिड्यूस करतो. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन, हां. असा क्वेश्चन पुस्तकात असेल तर के ची व्हॅल्यू सपोज 8 असेल तर आम्ही तोच क्वेश्चन फॉर आउट व्हॅल्यू ऑफ के दिस इक्वेशन विल रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन, हां, तर ते ऑप्शन ABCD. 8 एक देऊन बाकीचे आन्सर कुठले कुठले पॉसिबल आहेत ते 4 ऑप्शन्स तिथे देणार. ओके. अशा पद्धतीने पेपर सेट होतो. पुस्तकाच्या बाहेरचं काहीच होत नाही. आणि म्हणजे तुम्हाला माहित नसतं की हा प्रश्न मागच्या वर्षी आलाय की नाही आले, म्हणजे ऍट द टाइम हो, म्हणजे जेव्हा पेपर सेटिंग समजा फॉर एक्झाम्पल मी यावर्षी पेपर सेटर असेल तर मी मागचे पेपर जरा बघून जातो की मागच्या वर्षी काय विचारलं होतं, Okay. कुठलं राहिलं आहे, हां. अशा पद्धतीने ते होतं. आता तुमच्या मागच्या वर्षीचा पेपर तुम्ही जर बघितला असेल,
लाईन आणि प्लेनमध्ये सगळेच क्वेश्चन फाइंड द इक्वेशन, कार्टेशियन इक्वेशन, हा, वेक्टर तशीच इक्वेशन, होते, exactly. शॉर्टेज डिस्टन्स एक विचारलं एकही नाही, नव्हतं. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर विचारलं नाही, फुट ऑफ परपेंडिक्युलर विचारलं नाही, नाही, डिस्टन्स नाही. बिटवीन टू लाईन्स विचारलं नाही, डिस्टन्स नाही. बिटवीन लाईन अँड पॉईंट विचारलं नाही, म्हणजे ते काहीच विचारलं गेलं नाही. Correct, वेराज ते correct. विचारलं गेलं पाहिजे होतं. पेपर सेटरच्या लक्षात नाही आलं. इव्हन वेक्टर्स मध्ये पण सर सारे म्हणजे सगळे क्वेश्चन डिरेक्शन कोसाइन डिरेक्शन रेशिओचेच होते. एक्झॅक्टली, म्हणजे बाकी काहीच नव्हतं त्याच्यात. एक्झॅक्टली बरोबर आहे. ते म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ते विचारले ते जाऊ हा, शकले होते, हा. डॉट म्हणजे स्केलर टेबल प्रोडक्टवरती विचारायला पाहिजे होते, Correct, correct. सेक्शन फॉर्म्युलावरती पाहिजे होतं, काहीच म्हणजे नव्हतं, तसं म्हणजे नाही ते- विचारलं गेलं. हम्म. मी म्हटलं ना, त्याच्यामुळे ते पेपर सेटरवरती असतं ओके. की तो त्याला ते कसं वाटतं. आणि पेपर सेट करताना पण कसं असतं की आम्हाला एक म्हणजे बायफर्गेशन दिलं असतं, ओके. म्हणजे स्किल, ॲप्लिकेशन बेस्ड, नॉलेज आणि अंडरस्टँडिंग या 4मध्ये ते पेपर्स तुमचे असतात. 30%, 30%, 20%, 20%. मग आता तो पेपर सेटर कुठल्या टॉपिकमधलं स्किल चेक करतोय, हम्म. कुठल्या टॉपिकमधला तो ॲप्लिकेशन चेक करतोय, हे पेपर सेटरवरती असतं. त्याला ते Okay. मी नाही गेस करू शकत, नाईस. असं असेल. चला ते हे झालं. म्हणजे थोडंसं अजून मला थोडं सांगा की चेक कसं होतं, म्हणजे कोणाला 100 टार्गेट करायचे असेल त्याला सगळंच येतं, तर काय काय त्यांनी करावं. व्हॉट आर द थिंग्स दॅट ही ऑर शी शुड लुक फॉर, कुठे त्यांचे मार्क्स जास्त कट होऊ शकतात. 100 आहे टार्गेट मुलाचं. मॅथ्समध्ये फार सोपं आहे 100पैकी 100 मार्क मिळवणं. का सोपं आहे, म्हणजे जो 100पैकी 100 मिळू शकत नाही तो 100% सेक्शन एमध्ये त्यांनी माती खाल्लेली असते. ओके. मग सेक्शन ए त्याचा सेक्शन एमध्येच, कारण चुकलं की त्याला काय अल्टरनेटिव्ह नाहीच आहे ना. कंपल्सरी. तसं सेक्शन बी सी डी मध्ये काय असतं, मी मगाशी म्हटलं तसं सेक्शन बी मध्ये अटेम्प्ट एनी 8 आहे 12 आउट पैकी, ऑफ 12. सी मध्ये पण अटेम्प्ट एनी 8 आहे 12 पैकी, आणि सेक्शन डी मध्ये 8 पैकी 5 करायची आहेत. मग बी सी डी मध्ये मार्क जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही, सपोज तुम्हाला 6च अटेम्प्ट करायचे आहेत, तुम्ही 7 सोडून ठेवू शकतात, 8 सोडून ठेवू शकतात, वेळ तुम्हाला एक असेल तर एक्स्ट्रा सम सोडवल्यामुळे काय होतं, जरी तुमचे ते कंपल्सरी तुम्ही जे काय 6 सोडवले त्यातलं एखादा चुकला, पण शेवटी तुम्ही तो सोडवलाय, तो कॅरी फॉरवर्ड करून त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळतात. म्हणजे सेक्शन बी सी डी मध्ये आउट ऑफ मार्क हे मिळणारच आहे. सेक्शन बी आपला 16 मार्काचा आहे, सी 24 मार्काचा आहे, डी 20 मार्काचा आहे, आणि सेक्शन ए जो 20 मार्काचा आहे त्याच्यामध्ये तो 1 मार्काचा क्वेश्चन असतो ना, तिथे पण मुलं फार चुकतात. म्हणजे आता मागच्या वर्षी काय विचारलं होतं, रेंज ऑफ द सेकंड फंक्शन, इन्व्हर्स सेकंड फंक्शन, डोमेन लिहून आले मुलं तिथे. मग गेला 1 मार्क, मग गेला 100चा चान्स गेलाच तिथे ना. म्हणजे आहे पेपर क्वेश्चन एकदम सोपात. आणि अजून एक असं लक्षात आलं, जेवढं सोपं असतं ना तेवढी मुलं जास्त चुका करतात. Correct. माझं हे ऑब्झर्वेशन आहे मुलांचं. जेवढं असं म्हणजे आपण सेक्शन डी वर मगाशी जोर दिला, तो खरा मोठा क्वेश्चन असतो, पण ते मुलांना जमतं, ते मुलं करतात ते. पण जेवढं बारीक बारीक असेल, आणि कधी कधी मुलं MCQ वाचताना पूर्ण वाचत नाही, पहिले 1-2 कंडिशन वाचूनच ते उत्तर लिहायला सुरुवात करतात, आणि पहिल्या कंडिशनवरती चुकीचं उत्तर काय असेल ते तिथं प्रेझेंट असतं, ते त्यांचं मॅच होतं. मग त्यांना असं वाटतं की यस माझं बरोबर आलं, पण तसं नसतं, ते चुकलेलं असतं. म्हणून MCQ सोडवताना त्यांनी सगळं प्रश्न पूर्ण वाचला पाहिजे आणि मगच उत्तर दिलं पाहिजे. मी मुलांना म्हणतो की प्रश्न पाहिल्या उत्तर आलं ना, स्वतःवर डाऊट घ्या. मॅथ्समध्ये असं होत नाही, कारण मॅथ्समध्ये कसं दिलंय, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क दिले ना. फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 1 MCQ 1च मार्क आलाय, मॅथ्समध्ये 2 मार्काला असं वाचल्या कसा कळेल. त्याला काहीतरी ट्रिक असेल, काहीतरी त्याला शॉर्टकट असतो, काहीतरी त्याला ते अल्टरनेट मेथड असते की तो मुलगा कसा फसवू शकतो. म्हणजे आम्ही जेव्हा MCQ सेट करतो, आम्ही हा विचार करतो की हा कोणत्या चुकीच्या मार्गाने विचार करू शकतो, त्या चुकीच्या मार्गाने, चुकीच्या फॉर्म्युल्याने कुठले त्याचे चुकीचे उत्तर येऊ शकतात, ते सगळे तिथे टाकतो आणि एक करेक्ट तिथे कुठेतरी इन्सर्ट करतो. माझं उत्तर आलं. राईट. त्याच्यामुळे आउट ऑफ मार्क मिळवणं फार सोपं आहे. आणि आता मी थेअरी पण बोलत होतो. आता काही मुलं म्हणतात की मला सर थेअरीचा कंटाळा, मला थेअरी नको, काय करू, कन्फ्युजन होतं. जर मी थेअरी केली नाही तर आउट ऑफ मार्क मिळू शकतो का, तर आन्सर इज येस. कारण थेअरी क्वेश्चन हा सेक्शन मध्ये येणारच नाहीये. सेक्शन बी मध्ये पण येत नाही 99% विचारलं तर ती डेफिनेट इंटिग्रलची प्रॉपर्टी वगैरे असते ना, 0 to a f of x equals to ते 0 to f of a minus x, ती प्रॉपर्टी जी आहे 2 मार्काला वगैरे ती विचारली जाऊ शकते. त्याच्यामुळे तिथं ऑप्शन असतं. थेअरी नाही असं होणार नाही कधी की सगळ्या सेक्शन बी मध्ये सगळीच थेअरी आली आणि मुलांनी थेअरी केली म्हणून मार्क गेले, असं केवळ अशक्य आहे. प्रत्येक याच्यामध्ये थेअरी क्वेश्चन टाकले आणि तुम्ही नाही केले तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतो. थेरम नाही केले तरी तुम्हाला मिळू शकते, आणि थेरम केले तर 16 मार्क तुमचे फ्री पण आहे, दोन्हीकडे आहे. तर जे मुलं 100 टार्गेट करताय त्यांना सेक्शन ए हा व्यवस्थित करायचा आहे. सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी मध्ये ऑप्शन्स असतात. तर ऑप्शन्स सुरुवातलाच एक्स्ट्रा लिहायचं की शेवटला लिहायचं, व्हॉट डू यू सजेस्ट? शेवटी लिहा, कारण पेपर पूर्ण होणं, आपला क्वेश्चन टोटल 34 क्वेश्चन्स आहेत, आणि MCQचे जर 1 2 3 4 मोजले तर ते 44 क्वेश्चन त्यांना करायला लागतात. म्हणजे 44 सम सोडून बघायला लागतात. ओके. एवढं 3 तासामध्ये 180 मिनिटामध्ये सगळं करणं थोडंसं ते जास्त टाइम मॅनेजमेंट चुकतं कधीतरी, असं होतं. त्याच्यामुळे आधी काय करा, पहिले आपलं कंपल्सरी जे करा, आणि एक्स्ट्रा वेळ मिळाला
तर तुम्ही एक्स्ट्रा सोडवा, नाहीतर एक्स्ट्राच्या भांगडीत पडू नका. तर जे टॉपर्स पण आहे त्यांना पण हा सजेशन आहे की शेवटला तुम्ही एक्स्ट्रा करा, किंवा सेक्शन बी करताय तर सेक्शन बीला एखादा प्रश्नासाठी तुम्ही अर्धा पान सोडून टाका, सेक्शन सीचा तुम्हाला एखादा पान सोडून टाका, आणि यूज नाही केला तर यू कॅन जस्ट कट दॅट पेज. दॅट इज अ बेटर वे, है ना, तसं करू शकता. तर आय होप यू कॅन टार्गेट फॉर 100. 20 पैकी 20 प्रॅक्टिकलमध्ये मिळतातच ना मुलांना? 100%. कारण मॅथ्समध्ये कसं असतं, मॅथ्समध्ये काही कुठली व्हायवा नसते, कुठली रिडिंग घ्यायची नसते, काय नसते. मॅथ्सचा प्रॅक्टिकल पेपर काय असतो, जर्नल तुम्ही कम्प्लीट केलंय, 5 मार्क तुम्हाला 100% मिळणार आहेत. आता राहिले 15 मार्काचं, तर त्याच्यामध्ये काय असतं, टोटल आपल्या M1 मध्ये 8 प्रॅक्टिकल्स आहेत, M2 मध्ये 8 प्रॅक्टिकल्स आहेत. 2 क्वेश्चन M1 मधले येतात, 2 क्वेश्चन M2 मधले येतात. आम्ही तो M1 M2 पॅटर्न 50% सगळीकडेच ठेवला बरं का. ओके, म्हणजे पेपर सेटिंग असू दे, प्रॅक्टिकल असू दे, सगळीकडे आमचं सॉर्टेड. हां, एकदम तसं केलेलं आहे, जेणेकरून मुलांना म्हणजे आता M1चे 2 क्वेश्चन, M2चे 2 क्वेश्चन, आणि ती क्वेश्चन पण कुठली असतात, आम्ही जी जर्नलमध्ये लिहून घेतलेली आहेत तीच क्वेश्चन त्यांना येतात ॲज इट इज. आणि अजून एक याच्यात मला सांगायला आवडेल, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये काय असतं, प्रॅक्टिकल्सचा अभ्यास वेगळा, थेअरीचा अभ्यास वेगळा. म्हणजे करेक्शन रिलेशन आहे, पण मॅथ्समध्ये कसं आहे, तोच प्रॉब्लेम ॲज इट इज थेरीला पण विचारला जाऊ शकतो, आणि तोच प्रॉब्लेम एक प्रॅक्टिकलला पण असू शकतो. म्हणजे प्रॉब्लेमच येतात आपल्याला प्रॉब्लेमच सोडवायचे आहेत. त्याचा हा फायदा होतो. त्याच्यामुळे ती एक प्लस पॉईंट मिळतातच. ओके, सो प्रॅक्टिकलमध्ये 20 आणि इकडे 80 पैकी 80 आणायचे असेल तर सेक्शन वर भर द्या, बघा, 2 वेळा बघा, आणि एक्स्ट्रा जे तुम्ही करणार आहे तिथेच जागा सोडा आणि पुढे जावा. ठीक आहे. तुम्ही 9 केले आणि एनी 8 आर चेक, म्हणजे जे पण 8 बरोबर आहे ते तुम्हाला त्याचे मार्क्स मिळतील, राईट. फॉर एक्झाम्पल सेक्शन बी मध्ये, सेक्शन सी मध्ये, आणि सेक्शन डी मध्ये तुम्ही 6 केले तर एनी 5 विच एवर आर करेक्ट किंवा जास्त मार्क मिळाले. आता असे विद्यार्थी पण आहे सर, PCMBचे विद्यार्थी, ज्यांनी मॅथ्सवर दुर्लक्ष केलंय आणि ऍट द लास्ट मोमेंट नाव दे फील की आता काय करायचं सर, असे तुम्हाला माहित असेल, खूप विद्यार्थी तुमच्याकडे येतात. व्हॉट डू यू सजेस्ट, त्यांनी अगोदर कोणते चॅप्टर्स करावे 50 मार्क्स क्रॉस करायसाठी? इव्हन इफ यू से सेक्शन 1, तिथे पण सर लाईन अँड प्लेन खूप लोकांना अवघड वाटतं, किंवा वेक्टर्स अवघड वाटतात, किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स अवघड वाटतं. सो विच आर द टॉपिक्स दॅट दे शुड पिक, आणि किती स्कोर ते आरामानं करू शकतात? आता मुलं म्हणजे PCMBचे मुलं काय असतात, त्यांना वेळ कमी मिळतो असं त्यांचं म्हणणं असतं. खरा वेळ असतो, त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला वेळ कमी आहे. ठीक आहे, तुम्ही दोन्ही ग्रुप घेतले, हे फक्त महाराष्ट्रामध्येच असं ऑप्शन वगैरे घेता येतं. बाकीच्या स्टेटमध्ये बघितलं तुम्ही तर सायन्स म्हणते PCMB कंपल्सरी असतो. आपल्या फक्त 4-5 स्टेटमध्येच फक्त असं आहे की तुम्ही जॉग्राफी घेऊ शकता, IT घेऊ शकता. तिथं सायन्सचा विद्यार्थी असले की त्यांनी PCMB घेतलं पाहिजे, असं बाकीकडे. म्हणजे ठीक आहे, त्यात आपण काय त्याच्यावरती भाष्य करू शकत नाही. तर कसं आहे, आपण एकही ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला पाठ केला नाही, एकही डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला पाठ केला नाही, एकही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाठ केला नाही, तरी तुम्ही 50 मार्क 80 पैकी मिळू शकतात. असे आपले चॅप्टर्स आहेत. म्हणजे कुठले, लॉजिकमध्ये कुठे काय आलं, लॉजिक 8 मार्काला आपला, बरोबर आहे. मॅट्रिक्स 6 मार्काचं, 14 झाले. M2 मधले शेवटचे 2 चॅप्टर, प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनरी डिस्ट्रीब्युशन, 5-5 मार्काचे, ते 28 झाले. आता व्हेक्टर जो आहे तो मुलं फिजिक्स पासून, म्हणजे सॉरी, फिजिक्स मधला 11वी पासून करतायत. तो डॉट प्रॉडक्ट, क्रॉस प्रॉडक्ट वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं त्यांनी 11वीलाच ऑलरेडी केलेलं आहे. ते 12 मार्काचं चॅप्टर आहे. त्यातलं असं समजू की आपण त्यांना 10 मार्काचं येते, 8 मार्काचं येते. ते व्हेक्टर ते केलं तर ते पण तिथे फिक्स असतं. 32 मार्काचं झालं. नंतर LPP 4 मार्काचं आहे. नंतर पेअर ऑफ लाईन तुम्ही म्हटलं तर पेअर ऑफ लाईन मध्ये पण ते 6 मार्काचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन मुलांना आवडत नाही, पण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये डिग्री ऑर्डर ते मुलं बघितल्या त्यांना कळते, किंवा ऍप्लिकेशन बेस्ड जे क्वेश्चन आहेत, ग्रोथ, डीके आणि हे, त्यांचं ऑलरेडी ते फिजिक्समध्ये झालेलं असतं. तर लकीली तो क्वेश्चन आला, तो 3-4 मार्क त्यांना तिथे मिळू शकतात. 50 क्रॉस होतं. म्हणजे असं 50 मार्क मिळवणं तर फारच सोपं आहे. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फेल इन मॅथ्स. अशक्य गोष्ट आहे, केवळ अशक्य. म्हणजे जो नापास होतो त्याला साष्टांग दंडवतच घातला पाहिजे, पॉसिबलच नाही. किती पर्सेंटेज असतो, काय पर्सेंटेज असतो फेल व्हायचं? म्हणजे तुम्ही बघितलं असेल ना, मागच्या वर्षी किती लोक फेल झाले होते, किती पर्सेंटेज स्टुडंट्स फेल झाले होते मॅथ्समध्ये? तरी पण आपला मॅथ्सचा रिझल्ट जो असतो तो 93-94% असतो. 65% मुलं हो नापास होतात. काही मुलं पेपर देत नाही, किंवा काही मुलं पेपरमध्ये लिहितच नाही. 60% खूप मोठा नंबर आहे. आता सध्या अलीकडे ते कसं झालं की मुलं मी ब्लँक झालो असं मुलं सांगतात, मी ब्लँक झालो पेपर पाहिला पाहिजे. कारण त्यांनी सेक्शन ए केलं तरी पास होतो ना सर, सेक्शन ए केलं तरी, आणि सेक्शन तर स्वतःने दुसरी. एक्झॅक्टली. मी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे 20 मार्क प्रॅक्टिकलची, आणि त्यांनी इकडे समजा 10 मार्क मिळाले तरी 5 मार्क बोर्ड ग्रेस देतं. बापरे बाप, तरी अंदर की बात आहे. तरी 6% तरी म्हणजे नापास होणं आवड आहे. पण तो जर इकडे 5-6 मार्क मिळत असेल, मग 25-26ला पोहोचला की तो त्याला ग्रेस मार्क देता येत नाही. 15 मार्काचे ग्रेस मार्क असतात. 15 मार्क ग्रेस मिळतात फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मिळून तिने मिळून.
मग एका विषयात 15 पेक्षा जास्त देत आहेत, 10 पेक्षा जास्त देत तर एक आहेत. शेवटचा प्रश्न माझं, पेपर चेक कसे होतात, म्हणजे व्हॉट इज द मेंटॅलिटी ऑफ अ चेकर? मार्क्स खूप द्यायचे आहे की पहिल्यापासूनच कापायचे आहे? काही असतं का डोक्यात की नाही पेपर बघून तुम्ही कसं, म्हणजे हाऊ डू यू डिसाईड? म्हणजे आता ही आपण म्हणतो अफवा आहे ही सगळी. अच्छा. तुम्ही म्हणताय ते सगळं. हां. पूर्वी असं होऊ शकत असेल असं हां. म्हणू शकतो का? कारण पूर्वी मुलांना आन्सर शीटच्या कॉपी मिळत नव्हत्या. ओके. आता मुलांना झेरॉक्स कॉपी मिळते. ओके. म्हणून आम्ही जेव्हा मीटिंग घेतो, एक्झामिनरची, मॉडरेटरची आमची जी मीटिंग होते, त्या मीटिंगमध्ये आम्ही स्वच्छ स्पष्ट सांगितलेलं असतं की आमच्या मॉडेलांसाठी पहिली वेळ असते, फॉर एनी अल्टरनेट करेक्ट मेथड गिव्ह फुल क्रेडिट. अशी पहिली नोट असते. खूप देन मॉडेल आन्सर स्टार्ट्स. मग आम्ही सांगतो की मुलांचे प्रत्येक चेक करा. आणि कसं असतं, आपण आता तुमच्याकडे पण अशा काही केसेस असू शकतील की मुलांनी जेईला सीईटीला अगदी 95% 99% मिळवले, पण इकडे 50% बॉम्ब झाली. हो. अशी खूप मुलं झाली. आहे. मग एक मार्काने माझं 50% होत नाही. म्हणून आम्ही शिक्षकांना किंवा आमचे एक्झामिनर आमची टीम असते त्यांना सांगतो की प्रत्येक स्टेप बघा, प्रत्येक गोष्ट बघा आणि प्रत्येक पेपर 2दा तरी किमान चेक होतो. एकदा एक्झामिनर चेक करतो आणि मॉनिटर सुद्धा प्रत्येक पेपर बघतो. अच्छा. आणि मग तिसऱ्यांदा पेपर जर तो असेल तर तो चीफ मॉडरेटरकडे जाऊन तो परत तू check टॉप होतो. केस मध्ये जाते हां, ना. त्या- व्हॉट इज द टॉप केस हियर? 78 की 76? हा म्हणजे टॉप केस आता पेपर खूप सोपा असेल तर 77, 78, 79 चे असते. 75 च्या पुढच्या टॉप केसेस आम्ही चीफ मॉनिटरकडे जातो. ते एव्हरी इयर इट चेंजेस. Okay. प्रत्येक वर्षी त्याच्यात थोडासा बदल असतो. पेपर चेकर म्हणजे खूपच आरामाने करतो चेक. प्रत्येक त्याला स्टेप बाय म्हणजे त्याला स्टेप दिवसाला फक्त 25 पेपर करायचं टार्गेट असतं. अच्छा. 25 पेपर्स करायचे असतात. ॲज पर बोर्ड रूल जो आहे त्याने दिवसाला 25 पेपर करायचे असतात. त्याच्यामुळे तर 25 पेपर त्याचे आरामात होतात. आणि मॅथ्समध्ये पेपर चेक करणं तसं सोपं असतं. स्टेप असतं आपलं ना, Step by step. स्टेप बाय स्टेप असतात. तसं आता ते माझ्या बाकीच्या विषयांचे मित्र असतात, लँग्वेजवाले असतील किंवा असेल ते मुलं ते राईट एनी 4 कॅरेक्टरिस्टिक असा क्वेश्चन असेल कुठल्या फिजिक्स केमिस्ट्री किंवा बायोमध्ये, तर 4 कॅरेक्टर कुठले लिहिल्याची गॅरंटी असते तो, तर त्याला वाचायला लागतात त्या एक्झामिनरला की हे 4 कॅरेक्टर आणि त्याचीच 4 कॅरेक्टर आहेत की नाही, राईट एनी 4 कॅरेक्टर असा क्वेश्चन असला. तसं आपल्याकडे काय असतं, दूध का दूध पाणी का पाणी, हा सम आहे, याला फक्त मेथड वेगळी असू शकते, प्रोसेस वेगळी, बाकी काही नसतं. पण मेथड वेगळी असली तर देतात म्हणजे म्हटलं मग एक्झामिनर्सला पण चेकर्सला पण आलं पाहिजे ना ते, म्हणजे दे शुड नो द अल्टरनेट मेथड. आणि त्यांना सांगितलेलं असतं. मग कधी कधी असं होतं की एखादा एक्झाम माहीत नसतं, तर आता कसं होतं, पूर्वी ते एकमेकांपर्यंत पोहोचू शकते. आता आमचा व्हॉट्सअप ग्रुप केलेला असतो, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कोणाला काही अडलं तर ते लगेच ते विचारतात, सर या अल्टरनेट मेथडला मार्क देऊ का? मग त्याच्यावरती आम्ही दोघं तिघं डिस्कस करतो, म्हणजे सब्जेक्ट एक्सपर्ट असेल, मॉनिटर असेल, चीफ मॉनिटर असेल, मग सांगतात नाही द्यायला पाहिजे, 2च नाही 3पैकी 2च द्यायला पाहिजे किंवा 1च द्यायला पाहिजे. म्हणजे ते तसं डिस्कशन होतं. म्हणजे मुलांवरती 99% हा अन्याय होत नाही. तर एखादा मुलगा आहे तो जेई किंवा सीईटी करतो आणि त्याला शॉर्टकट्स माहिती आहे, तिथे डायरेक्ट आन्सर येतोय पण 3 मार्काचं आहे, त्यांनी शॉर्ट मेथडने केलंय, तर विल यू गिव्ह मार्क्स और विल यू गिव्ह 0 कम्प्लिटली? नाही, 0च मार्क मिळणार त्याला. एखादा मार्क पण नाही, उत्तर आलाय त्याचं. नाही डायरेक्ट उत्तराला मार्क नाही, तरी ते स्टेप तो फॉर्म्युला ते लिहायला पाहिजे. तर ते तेवढं त्याला म्हणजे काहीतरी जुगाड लिहिलं त्यांनी तर एखादा मार्क नाही. आता म्हणजे ते डिपेंड करतं फेल होणार आहे की त्या नाही. एक्झामिनरच्या लक्षात नाही आलं आणि त्यांनी ते केलं आणि त्याला मिळालं, ते लक फॅक्टर. पण प्रॉपर वाचून पेपर Step चेक by केला step असेल तर marking त्याला असतं. नाही मिळणार. स्टेप्सला मार्क असतात. ओके. स्टेप वाईजच लिहायला पाहिजे. आणि मी म्हटलं होतं मग तुम्हाला ते की जेई सीईटी करणारे मुलं हे 2-2 वर्ष फक्त ते MCQ, शॉर्टकट मेथड. आपल्या shortcut. मॅथ्समध्ये तर किती शॉर्टकट आहेत. हो. आन्सरवरनं उत्तर ठरवा, पास इन थ्रू कशाला सोडवायचं सम, कुठलं पास करतं सॅटिस्फाय करतं बघा आणि पटकन आन्सर काढा. करेक्ट. म्हणजे आपल्याला गरजच पडत नाही. म्हणजे असं खूप सगळ्या शॉर्टकट्स आपल्या मॅथ्समध्ये लाईन प्लेन मध्ये खूप असतात. खूप आहे. करेक्ट. चला तर बाळांनो, तुम्हाला कळालं असेल की 100 पैकी 100 आणायचे तरी तुम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायचंय. सेक्शन ए तो खूप जास्त इम्पॉर्टंट सेक्शन आहे, बिकॉज टॉपर्स तिथेच चुका करतात आणि तिथेच मार्क्स कट होऊ शकतात. सेकंडली, ज्यांचं काही झालं नाही, PCMBचे मुलं असेल किंवा काही असे मुलं असेल की जे मॅथ्सला दुर्लक्ष केलं आतापर्यंत, त्यांनी कसे 50 आणायचे, इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन, ट्रिग्नोमेट्री सोडून पण तुम्ही कसे आणू शकता ते पण सरांनी सांगितलंय. पेपर्स बनते कसे किंवा चेक कसे होतात ते पण सरांनी सांगितलंय. तर आपल्याला सगळंच कळालं आहे. आता फक्त काय करायचं, वी हॅव टू स्टडी. ठीक आहे, तो स्टडी प्रॉपरली, टार्गेट युअर स्कोर. 100 on 100 तुमचं टार्गेट असेल तर ते टार्गेट करा. 60-50 टार्गेट असेल ते करा. मॅथ्सचं पेपर खूप सोपं असतं, बिकॉज ॲज सर सेड एव्हरी सेक्शन हॅव इक्वल नंबर ऑफ क्वेश्चन्स फ्रॉम पार्ट 1 और पार्ट 2. तुमचं पार्ट 1 चांगलं तर 56 मिळतं ना तुम्हाला. ठीक आहे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. खूप मेहनत करा आणि वी आर शुअर तुम्ही खूप चांगले कराल. थँक्यू.